हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची मी मागच्या वर्षापासून वाट बघत होतो. तर मी जात आहे साऊथ ट्रिपला. तर त्यामध्ये आम्ही 4 स्टेट कव्हर करणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, केरळ. आम्ही ॲक्च्युली लास्ट इयरपासून हा प्लॅन करत होतो, बट समहाऊ लिव्ज किंवा काही पर्सनल कारणांमुळे आमचा हा प्रोग्राम एक्सटेंड झालेला आणि फायनली हा प्लॅन आमचा झालेला आहे. सो 3 ऑक्टोबर 2025 या दिवशी आमची ही जर्नी आम्ही स्टार्ट करत आहोत. तर आता रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि अबाउट आम्ही 10:30 पर्यंत निघणार आहोत. बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे. गणपती बाप्पाच्या मंदिरात नारळ ठेवायला जाणार आहोत आणि मग आमच्या जर्नीला सुरुवात करणार आहोत. तर आम्ही भांडूपमधून टोटल 3 जण आहोत आणि 3 जण बाहेरून येणार आहेत. टोटल 6 जण आहोत आम्ही आणि आता मित्रांची वाट बघत आहोत. तोपर्यंत आम्ही देवांना नारळ देऊन येणार आहोत. ही ट्रिप टोटल 12 ते 13 दिवसांची आम्ही प्लॅन केली आहे. बघूया त्यात दिवस वाढतील की कमी होतील, सो ते आमच्या जर्नीवरच कळेल. आणि आम्ही बाय रोड जाणार आहोत. ही ट्रिप पूर्ण आमची रोड ट्रिप आहे. सो फुल मजा येणार आहे, धमाल करणार आहोत आम्ही ह्या ट्रिपमध्ये. आणि आता जाऊया आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि नारळ देऊया देवाला. बघितली कुठे तुम्ही विसर्जन केलं होतं ना त्या देवीच्या आपल्या तिकडे, मी तिकडे बघितली. ते आता गेली, देवीचं विसर्जन झालं. आता ती टच पण गायब कधी होणार. तर आता आम्ही नारळ द्यायला जात आहोत. पहिला आम्ही शंकराच्या मंदिरात जात आहोत. सो आता पहिला आम्ही शंकराच्या मंदिरात आलेलो आहोत देवाला नारळ द्यायला. शंकर बाप्पाला नारळ ठेवलेला आहे आणि आता जाऊया दुसऱ्या देवळात. आता आम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जात आहोत पाया पडायला. आम्ही चाललो आहे दक्षिण भारत देव दर्शनाला. तरी आमचा प्रवास सुखाचा आनंदाचा व्हावा, पण होता तो काही चुकले नसेल आणि सगळ्यांनी प्रवासाला दत्तगुरु महाराज की जय. आपल्या इच्छापूर्ती महागणपती मंदिर देवस्थान, आपला बाप्पा. आता आपण जगांना सांगूया गारानं घालायला. सो फायनली आमची गाडी आलेली आहे आणि ते तुझ्यामुळेच लेट झालेलं आहे. आणि यस, मला पायरे उतरताना वरती गेलो परत आणि या आमच्या बॅगा. बाम लावला आणि मी परत खाली आलो. आम्ही निघणार होतो 11, 11:30ला, पण वाजलेले आहेत 1:30. बट जाऊ देत, जर्नी सेफ आणि चांगली होणे इम्पॉर्टंट आहे. फायनली आता आम्ही आमच्या जर्नीला स्टार्ट करत आहोत. आणि यस, आमचा रियांश काय पाहिजे? मोमो लॉली. चलो रियांश, टाटा, बाय 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 बाय. हो हो, नक्की नक्की. चलो, आमच्या जर्नीला झालेली आहे सुरुवात बरोबर 1:11च्या मुहूर्तावर. गणपती बाप्पा मोरया. देवदर्शनासाठी चाललेलो आहे. तरी देवदर्शनामध्ये कोणती अडचण कोणतरी नाही आहे यावर लक्ष ठेवा. तसेच कुणाकडनं काही चूक झाली असेल गणपती बाप्पा मोरया. असा उच्चार
तर हे भांडूपमधील श्री वरशक्ती विनायक टेम्पल, जे की साऊथचा गणपती असं फेमस आहे. सो आपण आता साऊथला चाललो आहे म्हणून आपल्या गणपती बाप्पाला भेटून मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. मस्त गाणी लागलेत गायन. पुढे जाऊन आम्ही पिक केले आमच्या मित्राला. तर आता पोचलेलो आहोत पळसपे फाट्याला आणि आता आम्ही CNG भरत आहोत. साई वर्ल्ड सिटीच्याच अगदी समोर हा CNG पंप आहे आणि ह्याच्याच बाजूला इंडियन ऑइलचं पेट्रोल डिझेलचा पंप आहे. आपल्याला फर्स्ट टनल लागलेला आहे, हाटन टनल. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आहोत पुणे कॅम्प येथे. सो आता पुन्हा CNG साठी थांबलेलो आहोत. थोडी मध्ये झोप काढली आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5. गाड्या आता रोडवर चालायला चालू झालेल्या आहेत. पण येस, आतापर्यंत मजा आली प्रवासाला. छान एक्सपिरियन्स आहे. आता बघूया, आता इथून पुढे आय थिंक आम्हाला 9 वाजेपर्यंत सोलापूर दाखवत होतं आणि तिथून तुळजाभवानीचं मंदिर 40 मिनिटासून 9:30 पावणे 10 पर्यंत आपण पोचू बहुतेक तुळजाभवानीला. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. मित्रांनो, पेट्रोल पंपावर उभा आहे तर मस्त एक अँटिक गाडी आहे. त्यावर मस्त असं मेसेज लिहिले. आणि डेकोरेट देखील मस्त केले आहे गाडी. मला फ्रंट लुक दाखवतो. फ्रंट लुक येतं आणि त्यात मस्तपैकी असे टॉयज पण लावलेले आहेत. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सुप्रभात मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आम्ही पोचलेलो आहोत इंदापूर येथे. तर आता पुन्हा एकदा CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत. थोडं झोप लागलेली, सो झोपून घेतलं. सगळं आता फ्रेश वाटतं. सकाळी क्लायमेट थोडा पावसाचा होता, पण जस्ट अजून सूर्याची किरणे आम्हाला लागलेली नाहीत. बट स्टील मोकळं दिसतंय आभाळ, तुम्ही बघू शकता. आणि आता वाजलेले आहेत 7:30. तर इथून आता आम्हाला दाखवत आहे 10:30 वाजता तुळजापूर. आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं देवस्थान करणार आहोत, तुळजापूरची आई भवानी. पेट्रोल पंपावर मस्त असं एक मंदिर आहे हनुमानाचं आणि तेथे प्राजक्ताची फुलं पडलेली आहेत. मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत सोलापूर येथे आणि इथून आता पुढे 44 किलोमीटर तुळजापूर आहे. मित्रांनो, आम्ही सकाळी 10:30 वाजता तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात पोहोचलो. फ्रेश होण्यासाठी रूम घेतले आहेत. सो आम्ही फ्रेश होऊन झालेलो आहोत. तर मी तुम्हाला इथे येण्याची सर्व डिटेल्स तुम्हाला देईन. भांडूपवरून अराउंड 475 किलोमीटर आहे आई तुळजाभवानीचे मंदिर. आणि आम्ही सोलापूर वाया पुणे एक्सप्रेस हायवेने आलो. ट्रॅफिक नव्हते रात्री. प्रवासही छान झाला आणि आता फ्रेश होऊन जातोय देवीच्या दर्शनाला. बोला अंबे माते की जय, तुळजाभवानी माते की जय. तर मित्रांनो, 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत दर्शनाला. येथे रूम्स एकदम लो कॉस्ट, लो बजेटमध्ये मिळतात. आम्हाला इथे 500 रुपयामध्ये रूम मिळाला. इथे आम्ही आंघोळ फ्रेश वगैरे झालो. इथे समोर हे भक्त निवास आहे, तुळजाभवानी मंदिर संस्था.
ह्याचं आय थिंक ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. तर आम्ही डायरेक्ट आलो. सो आम्ही इथे बाजूला जे जवळपास हॉटेल्स आहेत त्यामध्ये चेंज केले कपडे आणि मग दर्शनाला जातो आहे. तर आता मित्रांना लागले भूक, तर पहिलं थोडा नाश्ता करतो आणि मग जातो दर्शनाला. बरीच सारी दुकानं आहेत, तुम्ही जे ओटी घेऊ शकता, देवीला साडी अर्पण करू शकता. पण जाऊया नाश्ता करायला, थोडंसं खाऊया, कारण का दर्शनानंतर आम्ही मग जेवायचा प्लॅन केला आहे. चाललो आहोत हॉटेल त्रिमूर्ती, जे की जगदंबा लॉजच्या थोडं पुढे आहे. तर खाऊया थोडंसं. आम्ही मागवलेले आहे गोल भजी, त्यासोबत मागवलेलं आहे मिसळ पाव. मस्त असा नाश्ता करून आता देवीच्या दर्शनाला जात आहोत. चला तर आता लाईनमध्ये उभे राहूया, बघूया किती वेळ लागतं आपल्याला दर्शनाला. ॲक्च्युली जी कोजागिरी आहे, कोजागिरी म्हणतात, त्या दिवशी इथे एक भव्य सोहळा असतो. सो त्यानिमित्त पायी माणसं खूप येत आहेत. सो 2 दिवसानंतर इथे खूप गर्दी होणार आहे. आणि जो रोड होता, जो सोलापूर मार्गे आम्ही तुळजापूरला आलो, तो आज रात्री बंद होणार आहे. कारण का त्या रोडने पूर्ण भाविक चालत येतात. त्यासाठी त्यांनी अल्टरनेट ऑप्शन ठेवला आहे, बट तो लॉंग रूट आहे. आमचं नशीब खूप चांगलं होतं की आज तो रात्री बंद होणार आहे आणि आम्ही आज सकाळी आलो आहे. सो येस, आता जाऊया रांगेत उभं राहायला, बघूया किती वेळ आपल्याला लागणार आहे दर्शनाला. बरेच सारे हॉटेल्स आहेत, लॉजेस आहेत, तुम्ही कुठेही विचारू शकता. फक्त बार्गेनिंग करा, ते तुम्हाला काहीही सांगतील रेट. आम्ही 6 जण होतो. आमचे फक्त आंघोळीचे आणि बॅगा ठेवण्यासाठी फक्त त्यांनी 500 रुपये घेतले. आणि आम्ही पोचलेलो आहोत मुख्य दरवाजापाशी, श्री तुळजाभवानी मंदिर. हे आहे श्री तुळजाभवानी मंदिर आणि ही देवीची कमान आणि ही मंदिराची कमान. आई तुळजाभवानीचं मंदिर पहिलं उस्मानाबादमध्ये यायचं, आता त्याचं नाव चेंज करून धाराशिव झालेले आहे. धाराशिवमध्ये तुळजापुरात आपल्या तुळजाभवानीचं मंदिर आहे. रोडला गणपती बाप्पाचे मंदिर आहे आणि त्या समोरून लाईन चालू होते मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आम्ही आता ओटी घेतलेली आहे आणि आता जात आहोत मंदिरात आईचे दर्शन घेण्यासाठी. प्रॉपर सांगत नाही, पण मग सर्वांना विचारत आपण जात आहोत. तर आता जाऊया. ऊन देखील आहे, चांगलं आहे बऱ्यापैकी, आणि ढग बघा मस्त वाटतात. ही खरी लाईन आहे आईच्या मंदिराची. मी जे दाखवत होतो जगदंबा लॉज, त्याच्याच बरोबर समोरची लाईन जी आहे ती आहे देवीच्या मंदिराची लाईन. तर आता आपण जातोय. आम्ही पूर्ण वळसा घातला मंदिराच्या बाजूने, पण फायनली आम्हाला मिळाले आता लाईन. फायनली आपण आता लाईनमध्ये आलेलो आहोत. तिथे लाईन आहे, 4 लाईनी आहेत. धर्मदर्शन, पोलीस सिक्युरिटी, मुखदर्शन आणि पेड दर्शन. आता आपण खाली जात आहोत. जे आम्ही दर्शन घेत आहोत म्हणजे धर्मदर्शन, ते एकदम फुकट आहे. तुम्हाला जर बाहेर कोण बोललं की पैसे देऊन आम्ही रांगेत सोडतो, तर अजिबात कोणावरही विश्वास ठेवू नका. हे धर्मदर्शन जे आहे ते एकदम फुकट आहे आणि त्याच्या वारंवार अनाऊन्समेंट मंदिरात होत असतात. आता बऱ्याच पायऱ्या उतरल्यानंतर आय थिंक आम्ही जवळ आलेलो आहोत मंदिराच्या. आधी थोडे खाली उतरावे लागते आणि नंतर थोडे चढावे लागते. आणि आता आम्ही आहे तेच आतमध्ये जात आहोत. इथे भाविकांची रांग लागलेली आहे दर्शनासाठी.
आय थिंक आम्हाला 1 तास जाईल दर्शनाला, बघूया. मित्रांनो, आपण जे चढून आलो आहोत ते आता आपण डायरेक्ट 4th फ्लोअरवर आलेलो आहोत, 4थ्या माळ्यावर. आणि इथून आपण जाणार खाली. आय थिंक लाईन 3 माळ्यापर्यंत आहे ऑलरेडी आणि हा 4था माळा. आणि आता जस्ट आमची लाईन सोडलेली आहे, तर हळूहळू आम्ही पुढे जात आहोत. बघूया आपलं दर्शन किती वाजता होतं. देवीचा जय जयकार चालू आहे आणि आम्ही बरोबर 1 वाजता लाईन लावली. आता बघूया आपलं दर्शन कधीपर्यंत होत आहे. थोडं पुढे जात आहे आणि आता बऱ्याचपैकी गर्दी वाढलेली आहे. आम्ही अजून 4th फ्लोअरलाच आहोत. असे आपल्याला 3 माळ्या अजून खाली उतरायचे आहे, तिथे याचीच लाईन असणार बहुतेक. तर आता आम्ही 4थ्या माळ्यावरून जात आहोत 3ऱ्या माळ्यावर. आणि अशी इथून बाजूला जायचं. 3ऱ्या माळ्याला देखील अशीच लाईन आहे. असे आय थिंक अजून 2 माळ्याचं जावं लागणार आहे खाली. इथे पण एवढीच लाईन आहे 2nd फ्लोअरला, सॉरी 3ऱ्या माळ्यावर. 3ऱ्या माळ्यावर लाईन एकदम पटापट चाललेली आहे आणि गर्दी देखील कमी आहे, सुटसुटीत लाईन आहे. आता आपण बहुतेक जाणार आहोत 2ऱ्या माळ्यावर. आता आपण जात आहोत 2nd फ्लोअरला. इथे आपल्याला काय गर्दी जास्त मिळाली नाही, सो आता जाऊया 2nd फ्लोअरला, बघूया इथे किती लाईन आहे. आपण आलेलो आहोत 2nd फ्लोअरला 2ऱ्या माळ्यावर आणि इथे पटपट लाईन चाललेली आहे. आपण पोचत आहोत 1st फ्लोअरला. 2nd फ्लोअर आता आपण जात आहोत 2nd फ्लोअरवरून 1st फ्लोअरला. फ्लोअरला आपल्याला थोडा टाईम लागत आहे लाईन पुढे जाण्यासाठी आणि येथे गर्दी देखील बऱ्यापैकी जमली आहे. फायनली आपण 1st फ्लोअरच्या लास्टच्या लाईनीत आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत बहुतेक ग्राउंड फ्लोअरला, काय माहीत नाही. बघूया आता कसं होतं. 4 माळे खाली आल्यानंतर आता आपण पुन्हा वर जाणार आहोत. मलाही माहीत नाही नक्की कशी लाईन जाते, पण आता इथून आपण उतरलो होतो खाली आणि आता पुन्हा आपण वरती चढणार आहोत. थोडं वरती चालल्यानंतर आय थिंक आपण आता डायरेक्ट गाभाऱ्यात जाणार आहोत. पोचलेलो आहोत मंदिरात आणि ही अशी लाईन आहे. प्राचीन मंदिर असल्यामुळे येथील खांब तुम्ही पाहू शकता, एकदम कोरीव दगडाचे आहेत आणि सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे सर्व दगडांवर. हे काम मंदिराचे बांधकाम. येथून दर्शन आहे देवीचे. फायनली आमचे दर्शन झाले तुळजाभवानीचे. खूप सुंदर वाटले, मन प्रसन्न झाले एकदम देवीला पाहून. खरं तर आम्ही आम्ही ज्या टायमिंगला आलो आहे त्या टायमिंगमध्ये खरं देवी पलंगावर झोपते. मी थोडं वाचलं होतं तर हा जो काळ आहे दशमीचा, दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी ही माहेरी गेलेली असते झोपण्यासाठी. ते नवरात्रीमध्ये महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर देवी आपल्या माहेरी घरी येते थोडा विश्रांतीसाठी आणि तो जो माहेरचा पलंग जो आहे तो आहे लाकडाचा आणि त्यावर देवी झोपलेली होती. तर हा जो उत्सव आहे तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असणार आहे. देवी जी आहे ती झोपलेली असणार आहे आणि पूर्ण वर्षातून 365 दिवसांपैकी 21 दिवस देवी ही वर्षातील 21 दिवस देवी ही झोपी जाते. आता त्यापैकी हे 5 दिवस आहेत जे की विजयादशमीपासून कोजागिरीपर्यंत विश्राम अवस्थेत असते. सो त्याचे आपण दर्शन आता घेतले. लोटांगण घालत आहेत देवीच्या आवारात. मित्रांनो, हा जो आम्ही ज्या दिवसांमध्ये इथे आलेलो आहे ते खूप शुभ दिवस मानले जातात, कारण का देवी ही निद्रा अवस्थेत असते. नवरात्रीच्या अगोदरचे दिवस देवी झोपलेली असते. सो
महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवाने आपल्या भवानी देवीला उठवले आणि महिषासुराचा वध करण्यासाठी सांगितले. सो त्याच्या अगोदरचे दिवस आहेत नवरात्रीच्या, तेव्हा देवी झोपलेली असते आणि त्यानंतर वध केल्यानंतर नवरात्रीचे 9 दिवसात वध केल्यानंतर पुन्हा देवी माहेरी येऊन झोपते. सो तेव्हाच्या दिवसात आम्ही इथे आलेलो आहोत. तर परवा कोजागिरी पौर्णिमा आहे, तो देवीचा शेवटचा दिवस आहे निद्रे अवस्थेचा. दसऱ्यानंतरचा हा आमचा 3रा दिवस आहे आणि आता आम्ही दर्शन घेतले देवीचे आणि आता आम्ही आमच्या पुढच्या मार्गस्थ आहोत. तेच देवीच्या परिसरात परिसर मंदिर आहे ज्यामध्ये यमाई देवीचे मंदिर. नाही, माझं नाव नाहीये चार्टमध्ये. डगे मेजर आहेत बघा नीट. देवी माते डगे मेजर. त्यानंतर इथे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. त्याच्याच बाजूला श्री मल्हारी मार्तंड मंदिर. एअरपोर्ट जय मल्हार. हा आहे श्री छत्रपती शिवाजी राजद्वार. खूप सुंदर अशा प्रकारचे आमचे दर्शन झाले आणि येथे चिंतामणी डावा नका, सुकावणे उजवा नका होकार. आणि येथे असा कॉन्सेप्ट आहे की तुमच्या मनात जे काही विचार असतील ते तुम्ही देवीसमोर मांडायचे आणि जे पाषाण आहे त्याला जर फिरवताना डाव्या साईडला जर फिरलं तर ते नकारात्मक म्हणजे ती गोष्ट नाही होणार असे मानले जाते आणि जर ती गोष्ट होणार असेल तर ते उजव्या साईडला फिरते. असा हा चमत्कार देवीचा चमत्कार येथे आहे. जिथे डाव्या साईडला जर पाषाण हल्ले तर नकार मिळतो जी तुम्ही गोष्ट मागत असाल ती, आणि जर उजव्या साईडला फिरले तर समजायचं तुम्ही जी मागताय इच्छा ती नक्कीच पूर्ण होणार. देवी ती इच्छा नक्कीच पूर्ण करणार. बोला तुळजा भवानी माते की जय. तेव्हा तू गेली त्यानंतर हे पाहायचे आहे ते श्री दत्तगुरू महाराजांचे मंदिर आहे. आपल्याला येथे वासुदेव महाराजांचे दर्शन झालेले आहे. वासुदेव महाराज इथे देवीची गोंधळ पूजा मांडली जाते. हे यज्ञ मंडप आहे, श्री यज्ञ मंडप. आणि हा देवीचा संपूर्ण परिसर. तसेच इथे श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती विराजमान आहे. तसेच येथे गौमुख आहे. हे देवीच्या परिसरातील भव्य दिव्य श्री राजमाता जिजाऊ महाद्वार. खूप सुंदर आणि खूप मोठा असा द्वार आणि त्यासमोर देवीचे हे मंदिर. त्या जिजाऊ महाद्वाराच्याच बाजूला राजे शिवाजी महाद्वार आहे. राजमाता जिजाऊ महाद्वाराच्याच बाजूला राजे शहाजी महाद्वार आहे. हा देखील भव्य आहे आणि त्याच वर लिहिलेले आहे श्री तुळजा भवानी मंदिर. सुंदर असे दर्शन झाले आमचे. 1 वाजता लाईन लावलेली आणि आता 2:15 झालेले आहेत.
सो 2.25 तासात आपलं दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही जेवणासाठी जाणार आहोत। मस्त अशी भूक लागलेली आहे सर्वांना। सो आता जेवू आणि नंतर मंत्रालयासाठी निघू। तर ते इथून अंदाजे 375 किलोमीटर आहे। सो आपण तिथे आता जाणार आणि तिथे आपण रेस्ट करणार आहोत आणि मग आपण दुसऱ्या दिवशी मंत्रालयामधले स्पॉट फिरून मग श्रीशैलमला जाणार आहोत। गणपती बाप्पाचे मंदिर आहे इथे। जात आहोत हॉटेल कर्नाटक या रेस्टॉरंटमध्ये। बघूया आता आपल्याला इथे काय मिळतं आहे खायला। तर आम्ही मागवलेले आहे व्हेज महाराष्ट्रीयन थाळी। आम्ही पूर्ण टूर जी 15 दिवसाची टूर आहे ती टोटल व्हेजची करणार आहोत। तर आम्ही मागवलेले आहे व्हेज महाराष्ट्र थाळी। खूप सुंदर अशी टेस्ट आहे या थाळीची। बरेच व्हरायटी आहेत त्यात। आता भूक लागली आहे सो कंट्रोल होत नाही, आम्ही आता खातोय मस्त। आता आम्ही निघालेलो आहोत मंत्रालयाच्या दिशेने। वाटेत CNG भरला आणि समोर बघतो तर काय येथील मस्त अशा पवनचक्कीज आणि ते पण खूप आहेत। व्ह्यू पण एकदम भारी आहे आणि नशिबाने आम्हाला पाऊस नाही लागला सो खूप मस्त क्लायमेट आहे, छान वाटतं एकदम। तर मंत्रालयाला जाऊन आम्ही रेस्ट करणार आणि उद्या तेथील स्पॉट बघणार। तर आता जाऊया मंत्रालयाला। गुड इव्हनिंग फ्रेंड्स, आणि आता आम्ही आलेलो आहोत बॉर्डरवर, आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर आणि आता चहासाठी थांबले आहोत सगळे, चहा घेत आहोत। मस्त झालं। आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि आम्ही पोचलेलो आहोत कलबुर्गी, जे की आहे कर्नाटकमध्ये। सो इथून आम्ही आता टुवर्ड्स मंत्रालय जाणार आहोत, पण बघूया आता जेवायचं देखील आहे आणि किती आपण ड्रायव्हिंग करू शकतो ते, कारण का 2 ड्रायव्हर आहेत आणि सकाळपासून काल रात्रीपासून चालवत आहेत तर थकलेले आहेत। सो जेवढी पॉसिबल होईल तेवढी आपण पुढे जाऊया, नंतर हॉल्ट घेऊन मग आपण मंत्रालयाला नाही तर उद्या जाणार। बघूया आता कसं काय होतं ते। तर आता रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि आम्ही आता आलेलो आहे जेवायला श्री भाग्यवंती खानावली। आपल्या इथे खानावळ बोलतात, तर इथे खानावली आहे हॉटेल असलेलं आहे। तर इथे थाळी सिस्टीम आहे। तर आता आपण आता जेवूया। तर इथे एक आयटम आहे जो की इथला स्पेशल आहे, तो आता आम्ही ट्राय करतोय। अच्छा, राऊळ गावात आम्ही पोचलेलो आहोत आणि इथे श्री भाग्यवंती खानावळमध्ये आपण आलेलो आहोत। तर हा आहे तो आयटम जो आम्ही आता खाणार आहोत। गोड आहे रे, छान आहे, मस्त आहे आयटम, मित्रांना आवडलं। क्या क्या बोलते बोला उसको? खारा शेव मिक्स खारा। अच्छा, मिक्स खारा, मिक्स खारा बोलतात। तर आपली व्हेज थाळी आलेली आहे, ज्यामध्ये चपाती आहे, टोमॅटोची भाजी आहे, ही डाळची भाजी आहे, आय थिंक मेथकूट टाईप आहे, ही दुसरी चटणी आहे, लोणचं आहे, शेंगदाणे दिलेले आहे। चपाती यांची बघितलं तर खूप मोठी आहे, हाफ चपातीच एवढी आहे। आता मस्त ताव मारतो जेवणार, सर्व मस्त जेवण। मित्रांनो, खरं सांगेन, जर तुम्ही रावेर रोडला असाल तर नक्की ह्या खानावळीला भेट द्या। श्री भाग्यवंती खानावळ, बेस्ट क्वालिटी, बेस्ट टेस्ट आणि सुपर, मजा आली आणि पोट तुमचं भरेलच। 80 रुपये व्हेज थाळी आहे आणि हे प्युअर व्हेज आहे रेस्टॉरंट। येथे कुठेच रेस्टॉरंट नाही तर ही खानावळ आहे, नॉनव्हेज मिळत नाही, पण जे व्हेज खाणं मिळतं ते एकदम बेस्ट होतं, क्वालिटी फूड होतं आणि क्वांटिटीही छान होती। सो जर तुम्ही आलात तर नक्की या खानावळीला व्हिजिट द्या। तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता जात आहोत आमच्या रूम्सवर। आता आमच्या मित्रांनी रूम्स बघितले आहेत इथे
आज आम्ही इथेच हॉल्ट घेणार आहोत आणि मग सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही आमच्या दिवसाला म्हणजे पुढे जायला सुरुवात करू आंध्र प्रदेशमध्ये मंत्रालयमला. आय थिंक इथून राणे किती आहे इथून मंत्रालयम? 170 किलोमीटरवर मंत्रालयम आहे. सो आम्ही आता हॉल्ट घेऊन उद्या अर्ली मॉर्निंग निघून मंत्रालयमला जाऊ आणि तिथले स्पॉट एक्सप्लोअर करू. मित्रांनो, डिनर झाल्यानंतर आम्ही मग येथेच स्टे करायला आलो आहे रावेतमध्येच, कारण का कालही नाईट ड्राईव्ह करून फुल एक्सॉस्ट झाले सगळे आणि मग आता विचार केला की इथेच आराम करायचा आणि सकाळी लवकर उठून मग पुढे मंत्रालयमला जायचा. सो असा होता माझा दिवस. उद्याचा दिवसात आम्ही कवर करणार आहोत मंत्रालयम आणि श्रीशैलमला आम्ही जाणार आहोत स्टेजला आणि तिथून मग नंतर आम्ही श्रीशैलममधले स्पॉट बघू. तर मंत्रालयममध्ये उद्या आम्ही श्री रघुवेंद्र महाराज टेम्पल म्हणजे मठ आहे त्या मठामध्ये जाणार आहे. बघूया कसा होता दिवस उद्याचा. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्या दिवसात.